मुंबईपासून नागपूरपर्यंत प्रशासक त्यांनी नेमलेले आहेत, निर्णय ते घेतात, आयुक्त ते नेमतात। त्याच्यामध्ये सरकारचा निर्णय नाही असं म्हणणं म्हणजे प्रशासनासंदर्भात कमी माहिती असणं असा याचा अर्थ होतो। देवेंद्रजी या राज्याचे 2-3 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा प्रकारची फुटकळ विधानं करू नये। जो निर्णय असेल तो असेल, महानगरपालिका मुंबईचे असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा अन्य काही असतील, तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर तो निर्णय का घेतलाय लोकांना तुम्ही पटवून द्या। स्वातंत्र्य दिन सोहळा हा एक विजय सोहळा आहे, तो एक विजय उत्सव आहे, शौर्य उत्सव आहे। त्याच्यासाठी उपवास धरणं, अमुक करणं, तमुक करणं अशी कर्मकांड चालत नाही। अशी कर्मकांड जर केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं। जरा वीर सावरकर वाचा, हे भाजपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य वाचावं लागेल, भगतसिंगाचं साहित्य वाचावं लागेल की त्यांनी कोणत्या कठीण परिस्थितीतून ही क्रांती घडवली। हे असे फालतू आदेश काढून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं नाही। काल तुम्ही बोलताना त्यावरती तुम्ही असं म्हटलं की यांना नपुंसक बनवायचंय का, शाकाहारी खाऊ घालून धारकरी वारकरी किंवा जे नाथ संप्रदाय आहे अनेक समाज महाराष्ट्राची परंपरा आहे। वारकरी संप्रदाय असेल, अनेक संप्रदाय महाराष्ट्रातले आहेत जे धार्मिक आहेत, ते परंपरेनं शाकाहारी आहे, त्यांचा सन्मान केला पाहिजे। पण तरीही आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज इतकं मोठ्या देशाचं सैन्य ते शाकाहारावर चालत नाही, त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो। पोलीस दल त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो। तुम्ही एखाद्याच्या आहारावरती अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही। चला, बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतात, खास करून मुंबईत, आणि त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या सर्व प्रमुख नेत्यांशी दिल्लीतही चर्चा केली। कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, मराठी माणसाची राजधानी आहे, ती गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये, ही भूमिका काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची। त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 2 भाऊ आहेत, बंधू आहेत, ते एकत्र येत आहेत, एकत्र आलेले आहेत आणि काही निर्णय घेत आहेत। त्याचं महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे। समाजामध्ये कुठेतरी वाद होता, मला माहित, मी ऐकलं नाही। त्यांनी असं म्हटलं की पेशव्यांनी महाराजांचं आरमार जे आहे ते बुडवले आणि समाजामध्ये ते, मला भास्कर जाधव नक्की काय म्हणालेत माझ्याकडे माहिती नाही। नाशिकच्या आपल्याच एका पदाधिकाऱ्याने मोठा रॅकेट काढलेला आहे सेशन कारचं, काय सांगाल सर? एकाच व्यक्तीचे